आत्ता दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आपण नुकतंच UDAS प्लसवरती विद्यार्थी अपडेट, त्याचे प्रमोशन, त्यानंतर वर्ग फायनलाईज आणि शाळा फायनलाईजही केलेली आहे. मात्र जर हे करताना एखादा विद्यार्थी TC घेऊन गेला असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं चुकून लेफ्ट ऑफ TC झाला असेल, तर त्याबद्दल काय करता येईल हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपण UDAS प्लसवरून स्टुडंट लॉग इनवरती आलेलो आहोत. इथे आपल्याला नेहमीप्रमाणे राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर गोया बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला आपला यूजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन व्हायचं आहे. आधी आपण जे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी केली होती 6 नंबरची टॅब, त्यालाच आपल्याला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर गो या बटनावरती जायचं आणि ज्या वर्गातला विद्यार्थी आपल्याला निवडायचा आहे तो क्लास आपल्याला इथे निवडून घ्यायचा आहे. तुकडे निवडायचे आहे. गो या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे जर आपण बघितलं तर बघा, इथे दिसते आपल्याला द प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी फॉर दिस सेक्शन हॅज बीन ऑलरेडी कंप्लीट. तरीसुद्धा आपल्याला बदल करता येतो, तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. संबंधित आपल्याला तो वर्ग निवडल्यानंतर तो विद्यार्थी शोधायचा आहे, कुठे आहे तो विद्यार्थी. शोधल्यानंतर इथे त्याच्या इथे करेक्शन टॅब म्हणून इथे दिसते बघा, अपडेटच्या वरती आपण विद्यार्थी ते अपडेट केले होते, त्याखाली करेक्शन टॅब आहे. याच टॅबवरती आपल्याला काम करायचं आहे. या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला तर इथं स्टडिंग इन अ सेम स्कूल किंवा लेफ्ट स्कूल विथ TC विदाउट TC, इथे आपल्याला ते करेक्शन मेन जे आहे ते करायचं आहे. त्यापैकी आपल्याला जे पाहिजे ते आपण निवडायचं आहे आणि इथे हे विद्यार्थी आपल्याला अपडेट करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला पॉपअप विंडो येईल परत, स्टुडंट रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली. अशा पद्धतीने हा विद्यार्थी इथे आपला अपडेट होणार आहे. तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.